बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली. बीजेपीचं काहीच राहिलं नाही. इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं. आता ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक येतील, प्रचार सभा होतात, प्रचार सभा होतील. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली, कदाचित उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाची सभा होईल. त्यांचे उमेदवार आहेत, आपले उमेदवार आहेत. खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसापसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया. निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे. विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही. आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे. आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली. बीजेपीचं काहीच राहिलं नाही. इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं. आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही. काही उमेदवार मिळाले, इकडून तिकडून ओढून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत. आपण त्या मार्गी आपलं सरळ काम आहे, आपण सरळ चालायचं आहे आणि आपल्या लोकांना सुविधा आणि सवलती उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यामुळे कोणाला काय करायचं ते करू द्या, पण आपला निर्णय पक्का आहे, आपला पक्ष पक्का आहे. मी दादांचा पट्टा आहे, तुम्हाला सांगतो होतो, शब्दाला पक्का आहे. पोटात एक आणि ओटात एक माझा राहत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी पोटात एक आणि ओटात एक ठेवत नाही. जे करायचे ते ठोसपणे करतो, जे नाही करायचे ते नाही सांगतो, नाही जमणार. आणि म्हणून मी माझं खातं बदललं, मला काय वाईट वाटलं नाही. पण मी काय खोटं बोललो का? जे बोलायचे ते खरंच बोललो. त्यामुळे मला त्याच्यामध्ये खातं बदलते चालेल. मी मीडियाला पण अनेक वेळा सांगितलंय, मला खोटं बोलता येत नाही. तुम्हाला खरं दाखवायची सवय नाही, त्यामुळे तुम्ही माझ्याकडे येऊ नका बाबू. तुला कोणाचं दाखवायचं दाखवा तिकडे, मला नका दाखवू सिटीवर. एवढा अशाने काही फरक पडत नाही. काम करायचं तर एकदम चांगलं काम करायचं. पुढे अनेक वर्ष लोकांना काम टिकेल